मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. 22,195 जागांसाठी मित्रांनो रेल्वेमध्ये परमनंट सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्येच नोकरीचं ठिकाण असणार आहे. त्यामुळे काय ताण घ्यायची गरज नाही. फक्त 10वी पासवरून ही नोकरी आहे आणि मी असं का म्हटलेलं आहे, की फक्त तुम्ही फॉर्म भरा, बाकी मी आहे. नेमकं काय केलेलं आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फायनल सिलेक्शन करायचंच असेल, कारण फॉर्म भरणारे तर आता भरपूर असतील मित्रांनो, परंतु फायनल सिलेक्शन या ठिकाणी जर आपल्याला मिळवायचंच असेल तर नेमक्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत, आपल्याला नेमकं काय फॉलो करावं लागेल आणि मी तुमच्यासाठी काय नियोजन केलेलं आहे, ए टू झेड माहिती अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही सर्व माहिती मित्रांनो रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडल्यास या ठिकाणी तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, जीवलग ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम करता अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवायचं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण जाहिरातीबद्दल बघूया मित्रांनो. या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी ही नवीन जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं, याला लेवल 1 ची जाहिरात या ठिकाणी आपण म्हटलं जातं आणि संपूर्ण जाहिरात आहे. जवळपास 74 पानांची जाहिरात आहे, परंतु आपण या ठिकाणी तुम्हाला जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तेवढीच माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी स्वतः या ठिकाणी जाहिरात संपूर्ण वाचलेली आहे. आपल्याला एवढे 74 पानं वाचायची काहीच गरज नाही. फक्त या ठिकाणी मोजकी जे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहे तेवढी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी जर आपण बघितलं ऑनलाईन जे अर्ज सुरू झालेले आहेत आजपासून म्हणजे 31 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत. लास्ट डेट कधी आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सबमिट करायची, तर या ठिकाणी 3 तारखेपर्यंत 2/3/2026 पर्यंत म्हणजे या ठिकाणी 2 मार्च पर्यंत या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी करू शकता. टोटल जागा किती आहेत तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर जागा तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे थंबनेलवरती 22,195 एवढ्या या ठिकाणी टोटल वॅकन्सीज आहेत आणि आतापर्यंत इतिहास आहे मित्रांनो, वॅकन्सी ह्या ठिकाणी आतापर्यंत वाढलेल्याच आहेत. ठीक आहे, त्यामुळे याच्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी जास्त वॅकन्सी वाढवू शकतात, कारण पाठीमागं रेल्वे ग्रुप डीच्या 1 लाखाच्या आसपास जागा आल्या होत्या मित्रांनो मागच्या वेळेस. त्यामुळे या ठिकाणी या जागा वाढतील असं मला तरी वाटतं आहे. परंतु सध्या जर आपण बघितलं तर 22,195 या ठिकाणी जागा असणार आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर जागा आहेत मित्रांनो. ह्या ऑल इंडिया जागा आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी किती आहेत ते पण पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. मग इथे जर बघितलं तर इनिशियल पे किती आहे मित्रांनो, तर 18,000 एवढं सुरुवातीचं वेतन आहे. आता हे फक्त बेसिक पे आहे. याच्यामध्ये भत्ते वगैरे धरून हे तुमचं म्हणजे वेतन असतं ते लांब पुढे जातं मित्रांनो. 30-35 हजार तुमच्या हातामध्ये येत असतात ग्रुप डीला सुद्धा. त्यामुळे त्याचं काय ताण घेऊ नका. वयोमर्यादा बघा, आता हे सगळ्यात महत्त्वाचा मॅटर आहे. जर तुमचं वय यामध्ये बसत असेल तरच पुढे तुम्ही काहीतरी करू शकता, नसेल तर पुढे बघण्यास सुद्धा काय अर्थ नाही. आणि जर वय बसत असेल तर मात्र पुढे व्हिडिओ बघा. आता हे जे वय आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो, ज्यांना कोणतंच आरक्षण नाही त्यांच्यासाठी ही 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा आहे. म्हणजे जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. पण जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, जे तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी मध्ये येत असाल, ठीक आहे, तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला अजून 3 वर्ष सूट आहे. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं 18 ते 33 प्लस 3 म्हणजे तुम्ही ओबीसी जर असाल तर 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सवलत आहे. म्हणजे 36 प्लस 5 वर्ष म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्ही किती मित्रांनो 41 वर्षापर्यंत काय करू शकता, तुम्ही जर एससी कॅटेगरीमध्ये असाल तर 41 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आहे. सोबत जे एक सर्व्हिसमॅन आहेत, रिटायर आर्मी पर्सन्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी वयामध्ये सवलत दिलेली आहे. जे या ठिकाणी डिसेबल्ड कॅन्डिडेट आहे पर्सन PWBD मध्ये, तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अशा महिला आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला आहे किंवा ज्यांचा या ठिकाणी पती वारलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, लाभ घेऊ शकता. ओके, तर इथं ही जी जाहिरात आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे. तिथून सुद्धा तुम्ही हे डिटेलमध्ये वय पाहून घ्या. तर वयाचं तर तुम्हाला समजले की तुम्ही बसत आहात किंवा नाही. वय बसत आहे म्हटल्यावरती पुढे आता शिक्षण काय लागतं, तर शिक्षणासाठी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं यामध्ये जेवढ्या पण पोस्ट दिलेल्या आहेत, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल या ठिकाणी 14 वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो. किती? 14 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आणि यासाठी जर आपण बघितलं तर त्यांनी काय सांगितलं आहे क्रायटेरिया मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे 10वी पास. ओके, 10वी पास किंवा ITI किंवा या ठिकाणी त्याच्या रिलेटेड आपल्याला किंवाशी काही घेणं देणं नाही. एक तर तुमचं 10वी पास असेल बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा तुमचा ITI झाला असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता मित्रांनो. ओके, त्यामुळे 10वी पासवाल्यांसाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे. ITI झाला असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरा, नसेल फक्त 10वी झाला असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत म्हणजे कोणत्या पोस्टला ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल.
ठिकाणी कॅटेगरीनुसार काय केलं मित्रांनो, जागा त्यांनी दिलेल्या आहेत. आता मी मागाशी म्हटलं होतं की बाबा 22,000 जागा आहेत त्या ऑल इंडियासाठी आहेत. आपल्या मुंबईसाठी किती आहेत, तर मुंबईसाठी हा चार्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, फॉर्म भरताना तुम्ही काय करायचं, वेस्टर्न रिजन निवडायचं. काय करायचं मित्रांनो, वेस्टर्न रिजन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. ओके, वेस्टर्न रिजन. मग मुंबईसाठी आपण या ठिकाणी ॲप्लिकेबल होतो. मग वेस्टर्न रिजन मुंबईला जर तुम्ही सिलेक्ट केलं तर ह्या संपूर्ण जागा फक्त मुंबईसाठी आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. मग आता इथं जर बघितलं टोटल जागा, तर बघा या ठिकाणी जर बघितलं ट्रॅक मेंटेनर, ओके हां, ट्रॅक मेंटेनरसाठी मित्रांनो या ठिकाणी जवळपास 1600 जागा आहेत. 1599 जागा आहेत. 1500 परत हे म्हणजे हे 1600 प्लस हे 300, ओके 1900 प्लस या ठिकाणी हे 700, ओके. म्हणजे असं जर या ठिकाणी आपण बघितल्या तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी जर आपण जागेत बघितलं तर 2500च्या आसपास या ठिकाणी जागा आपल्याला दिसून येतील. ओके, याचे तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे जागा चांगल्या आहेत. फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी भरू शकतात, कारण मराठी भाषेमध्ये पेपर आपला होणार आहे. मग तुम्ही म्हणता असं कुठं लिहिलं आहे असं की मराठी भाषेमध्ये पेपर होईल, तर इथं स्पष्टपणे जाहिरातीमध्ये दिलं आहे मित्रांनो, जी परीक्षेची या ठिकाणी लँग्वेज असेल, ओके, मीडियम ऑफ एक्झामिनेशन एकच पेपर असतो हे लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये तर होणार आहे, इंग्लिश, हिंदी आणि अजून 13 भाषेमध्ये. त्यामध्ये आपण या ठिकाणी भाग्यवान आहोत की आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला पेपर देता येणार आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये पेपर देऊ शकता. स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की पेपर जो असणार आहे तो काय आहे मित्रांनो, तर आपल्या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पेपर होणार आहे. त्यामुळे काहीच ताण घ्यायची गरज नाही. मग आता तुम्ही सगळं पाहिलं बाबा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, वयोमर्यादा काय आहे, ओके, त्यानंतर तुमचं शिक्षण बसतं आहे, सगळं काय बसतं आहे. मग आता या ठिकाणी शेवटचा पर्याय येतो की नेमका ह्याचा फायनल सिलेक्शनसाठी काय करायचं आहे. मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे ते सांगण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. अगोदर आपण अधिकृत अभ्यासक्रम बघा. तर बघा एकूण तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असतो मित्रांनो. 100 प्रश्न असतात आणि त्यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स असते, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय तुम्हाला असतात. मॅथ्स असतं, त्यानंतर बुद्धिमत्ता असतं आणि बाकीचं जनरल अवेअरनेस असतं, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर हे असतं. तर असं जर आपण बघितलं तर टोटल 100 प्रश्न असतात, 90 मिनिट वेळ असतो. आणि जर प्रश्न चुकला तर याला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. 1/3 एवढी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा दिलेली आहे. मग आता या ठिकाणी 1993 पासून या ठिकाणी मग काय केलं मित्रांनो, अनालिसिस केलं, रिसर्च केलेलं आहे आणि 95 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करणार आहे. परंतु त्यापूर्वी मी काय रिसर्च केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. तर बघा, रेल्वे भरतीचा जेवढा पण या ठिकाणी आतापर्यंतचे जर आपण पेपर बघितले, ओके, आपल्याला पास होण्यासाठी सफिशियंट, तर ते जर आपण बघितलं तर मित्रांनो एकूण 523 घटक मला आढळले. ठीक आहे, हे जे छोटे छोटे घटक आहेत तर यावरतीच वारंवार रेल्वेने काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आता दिसाय जरी तुम्हाला वाटत असेल 523 घटक, मग त्याचे प्रश्न किती, तर तेच प्रश्न रिपीट झालेले मला भरपूर या ठिकाणी आढळले. मग मी काय केलेलं आहे मित्रांनो, तर हे इम्पॉर्टंट प्रश्न तर तुम्हाला दिलेलेच आहेत या प्रत्येक घटकावरती आधारित. याच्यावरती मी तुम्हाला काय केलेलं आहे, त्या प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरणासह मित्रांनो सोल्युशन सुद्धा तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सगळंच यामध्ये आलं. ठीक आहे, मग हे सगळं 523 घटक जर तुम्ही या ठिकाणी परीक्षेपूर्ती हेच करायचं, वारंवार करायचं, रिवाईज करायचं, तोंडपाठ करायचं, एवढेच काय करायचे, 523 घटक करायचे. मग तुम्हाला जर वाटलं एखादा घटक अवघड आहे तर मी काय केलं मित्रांनो, व्हिडिओ स्पष्टीकरणाद्वारे याचे मला सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. स्पेशल रेल्वे भरतीचे तुम्हाला जवळपास 300 व्हिडिओ लेक्चर तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, 300 तासाचे 15,000 MCQs तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, GK, GS हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय होतं, कव्हर होत आहे. म्हणजे 1993 ते 2025 यापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे, त्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. मग हेच वाचायचं. माझी जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा फायनल सिलेक्शनसाठी कुठंही भरकटू नका. ओके, आपण काय करतो, थोडं हे वाचतो, थोडं ते वाचतो आणि फायनल आपल्या काहीच लक्षात राहत नाही. तर पूर्णपणे काय करायचं, तुम्ही याच्यावरतीच काय करायचं, रिव्हिजन करायचं. बस, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. मग तुम्ही माझं सर मिळवायचं कसं, तर स्क्रीनवर तर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, ऑफर सध्या आपण ठेवलेली आहे, कारण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी रेल्वेमध्ये लागावेत हाच याचा मागचा प्रामाणिक हेतू आहे. ठीक आहे, मग त्यामुळं आपण ही जी फी आहे ती आपण 999, 1000, 2000 अशी पण ठेवू शकत होतो. पण केवळ आणि केवळ किती ठेवलेली आहे, 95 रुपये, 95 रुपये. म्हणजे जे पण इच्छुक असतील, जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, तर त्या प्रत्येकाकडे हे उपलब्ध असावंच, हा याचा मागचा प्रामाणिक हेतू आहे. तर फक्त 95 रुपयेमध्ये हे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. मग कसं मिळवायचं मित्रांनो हे, तर काय करायचं मित्रांनो, फक्त 95 रुपये. काय करायचं, फक्त 95 रुपये 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध होणार आहे. काही जर याबद्दल विचारायचं असेल तर याच नंबरला कॉल करा, 7248930176. बाकी अजून याच्यावरती व्हिडिओ लेक्चर आपले भेटत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची पण लिंक देतो, टेलिग्रामला पण तुम्ही काय करा, जॉईन करा. धन्यवाद.